नमस्कार फ्रेंड्स, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने साबुदाणा वडा कसा करायचा ते बघणार आहोत. अफलातून होतो, खायला पण खूप सुंदर लागतात फ्रेंड्स, आणि महत्त्वाचं म्हणजे खूप कमी तेलकट होतात. बघू शकता किती सुंदर झालेले. चला तर फ्रेंड्स, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. चटणीसाठी इथे शेंगदाणे घेतलेले, हिरवी मिरची, साखर, जिरे, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घ्यायची. ही आता मिक्सर मध्ये आपण दळून घेणार आहोत. चटणीचे इथे आपण दळून घेतलेले आहे. आता याला फोडणी द्यायची. इथे एका बाउल मध्ये 1 चमचा साजूक तूप टाकले. तूप छान गरम झालं, त्याच्यात थोडे जिरे टाकून घ्यायचे. छान तडतडले की हे टाकून घ्यायचे दळलेलं. आपण फोडणी दिल्यानंतर इथं मिक्स करून घ्यायचंय. त्याच्यात आता 1 चम्मच दही टाकणार आहोत. याच्यात दही टाकून घ्यायची, छान अशी एकजीव करून घ्यायची. बघू शकतो किती मस्त झाली उपवासाची. इथे जिरे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आपल्याला. आता हे दळून घेणार आहोत आपण बारीक. इथे हा साबुदाणा मी रात्री भिजवून घेतलेला आहे. खूप असा मऊसूत झालाय, पाहू शकतात. हे बटाटे उकडून घेतलेले इथे. आता हे बटाटे मॅश करून घ्यायचे. हातानेच असे मॅश केले तरी चालेल, काहीच हरकत नाही. बघू शकतात बटाटा टाकल्याने छान असे खुसखुशीत होतात हे साबुदाणा वडे. बघू शकतात ज्या पद्धतीने आपण असा मॅश करून घेतलेला आहे हा बटाटा. इथे एक ताट घ्यायचंय, त्याच्यामध्ये हा आपण भिजवलेला साबुदाणा टाकून घेणार आहोत. जो बटाटा आपण मॅश करून ठेवला होता तो टाकून घ्यायचा आहे. नंतर आपण हा जो ठेचा करून घेतलाय, हिरव्या मिरच्या, जिरे आणि कोथिंबीर दळून घेतलेली होती, तो मसाला टाकून घेणार आहोत. तो ठेचा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे जाडसर शेंगदाणे दळून घेतलेले थोडेसे, हे टाकणार आहोत. छान होतात, मग खुसखुशीत होतात हे वडे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचंय, मिक्स करून घेणार आहोत. हे या पद्धतीने सगळं साबुदाणा हे मसाले सगळे एकजीव करून घ्यायचे. बघू शकतात असा आपण एकजीव गोळा करून घेतलेला आहे. आता मस्त छोटे छोटे आपण वडे तयार करून घेणार आहोत. थोडं हाताला असं तूप लावायचंय, असा गोळा घ्यायचाय, गोल करून घेऊ आणि हातावरती असं हळूवारपणे थापून घ्यायचंय. असा वडा तयार करून घ्यायचे साबुदाण्याचा. खूप सुंदर खुसखुशीत होतात हे वडे. बघू शकतो ह्या पद्धतीने आपण आता सगळे वडे तयार करून घेणार आहोत. बघू शकतात आपले इथे सगळे साबुदाणा वडे बनून तयार आहे. किती मस्त झालेले आहे. आता इथे एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे. तेल छान असं तापून घ्यायचं. इथं तेल असं मस्त तापलंय. एक एक करून इथं आता वडे टाकून घेणार आहोत आपण. वडे तळताना गॅस बारीकच ठेवायचा आहे. गॅस मोठा राहिला तर ते पटकन क्रिस्पी होतात आणि मध्ये कच्चे लागतात. म्हणून आपण गॅस कमी ठेवूनच हे वडे तळून घेणार आहोत. एका साईडने छान असे तळले गेलेले, खरपूस झालेले. आता हे पलटून घ्यायचे आपल्याला. बघू शकतात किती सुंदर झालेले आहे. कलर पण खूप छान. दोघं साईडने असे छान खरपूस तळून घ्यायचे. बघू शकतात फ्रेंड्स किती सुंदर असा कलर आलेला आहे. आपण हे वडे सगळे असे तळून घेतलेले आहे. फ्रेंड्स खूप सुंदर असे आपले साबुदाणा वडे तयार आहे. खूप छान लागतात खायला. आषाढी एकादशीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय बाय.